100 रुपए दिए थे ये सब बोलने के लिए। 100 रुपए में इतना ही, हटो अभी हटो। 100 रुपए खत्म हो गए, जाओ निकलो। पेट में दर्द। गुड मॉर्निंग। तर भांड्यावरून समजलंच असेल की काय बनणार आहे। खूप दिवसांनी इडली पात्र काढलं आणि इथे विनायकने माझं काम थोडं हलकं केलं आहे। गाजर आणि बीट किसून ठेवलं आहे कारण डोसा पण बनवायचा होता मला। इडली स्टीम करायला घेतली आणि चटणीची तयारी केली। मी इडली जास्त करत नाही, पण मला इडली खाल्ली की मला आईची आठवण येते, कारण आमच्याकडे दर संडेला इडली असायची। सकाळी उठली की डोसे आणि इडली, संडेला हा प्रोग्राम फिक्सच असायचा। आणि या गरम गरम इडल्या आहेत ना, काढायचं काम माझ्याकडे असायचं आणि पूर्ण क्लीन करून पुन्हा ते ऑइल लावून तिला द्यायचं भांडं। इरा मोठी झाली ना की ही सगळी कामं मी तिच्याकडून करून घेणार। तर इथे विनायक आला आहे मला मदत करायला। चटणी आवडली ना, हे खा ना डोसा खा ना। चटणी मस्त झाली। असं बाय पण तुम्हाला भेटणार नाही, तो भरलेला गरम गरम खीर आवडली। जो भरले तुम्ही काय काय टाकले त्यामध्ये पौष्टिक माहिती काय नाही तुम्हाला व्हिडिओसाठी खायची इच्छा खूप सुंदर आहे। ज्याला बीट गाजर असं आवडत नाही हां, मी तो डोशामध्ये असं बारीक करून छान किसून डोशामध्ये टाकत होतो, तो बटाटा टाकायचा, पनीर पण ॲड केला आहे। खूप सुंदर लागतो। आणि माझ्या बायकोची आजची चटणी आमच्या ऑफिसमध्ये पण आठवण लागत असेल ना, मी चटणी म्हणून चटणी तर एक्सपेरिमेंट पास झालं। एक्सपेरिमेंट। इराला आज ब्रेकफास्टमध्ये ओट्स दिले होते, पण त्याच्यानंतर मी तिच्यासाठी डोसा पण बनवला आणि ती आवडीने खाते। असं तिला वरून पनीर वगैरे ॲड करून दिलं ना, बीट ॲड करून, तर ती तसा डोसा आवडीने खाते। दर महिन्याला ना तिची हाईट आम्ही काउंट करतो आणि अशी मार्क करून ठेवतो। खूप दिवस झाले झाडांकडे लक्षच दिला नव्हता, तर आज वेळ भेटला थोडा आणि झाडांकडे लक्ष दिला। सगळी झाडं मागे काढली आणि साफ करून घेतली पूर्ण गॅलरी। अपराजिताची ना वेल खूप वाढली आहे, पण फुले तर काही येत नाहीत। बहुतेक पाऊस सुरू झाला की फुले यायला स्टार्ट होतील। आणि मिरचीच्या झाडाचं तर काही समजतच नाही आहे, फुले येत आहेत, झाड वाढत आहे, पण मिरच्या अजून धरल्या नाही आहेत। बघितलं तर मोगऱ्याच्या झाडाला कीड लागली आहे आणि एका झाडाला कीड लागली ना तर बाकीच्या सगळ्या झाडांना सुद्धा कीड लागते। तर ते झाड मी हॉलच्या गॅलरीमध्ये ठेवलं आणि बाकी फुलांची सगळी झाडं बेडरूमच्या गॅलरीमध्ये ठेवली। हे मोठं काम होतं, ते आज मी सगळं करून टाकलं आणि मस्त पावसाळ्यामध्ये ना ही खूप झाडं अशी छान बहरणार आहेत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये।